तर नाशिकमध्ये शिंदेंच्या बॅगांमध्ये पैसेच होते असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांची नोटीस मी स्वीकारली आहे, माझ्यावर खटला दाखल करावा असंही राऊतांनी म्हटलंय। सामनात मी सत्याच्या आधारावरच लिहितो, पैसे वाटले म्हणता मग सरकार बदलणार असेल तर 5 जून पासून आमच्या चौकशा सुरू करा असा पलटवार संजय राऊतांवर संजय शिरसाटांनी केलाय। तर आरोप खोटे ठरल्यास लोकांना तुम्हाला जोडे मारायला सांगा असा सुद्धा पलटवार शिरसाटांनी केलाय। एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा, मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेत आहेत, ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही ही माझी भूमिका कायम आहे। 4 जून नंतर चक्र उलटं फिरणार, हे लक्षात, चक्र उलटं फिरणार आहे। आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही। भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारनं, घटनाबाह्य सरकारनं भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली। ती नोटीस मी स्वीकारलेली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती, आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावाच माझं आव्हान आहे। सामनामध्ये विशेषतः मी जे लिहितो, अग्रलेख असतील, रोखोक असतील, हा सत्याचा आधारच असतो। म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता आणि मला प्रश्न विचारता, पाडापाडीच्या खेळ अंतर्गत झालेलाच आहे। 4 जूनच्या नंतर सरकार बदलणार आहे हे जेव्हा ते सांगतायत आणि दुसरीकडे दलदलीत फसलेलं सरकार, त्यांनी पैसे वाटल्याचं सांगतायत। अहो, जर सरकार बदलणार असेल तर 5 जून पासून आमच्या चौकशा सुरू करा, आमच्यावर कारवाई करा। परंतु तुमचं जर खोटं जर ठरलं तर त्याच शिवाजी पार्कवर उभं राहून लोकांना तुम्हाला जोडे मारायला लावायला सांगा आणि स्वतःचं एक ज्याला म्हणतात प्रायश्चित ते शिवसेना प्रमुखाच्या समाधीसमोर तुम्ही घ्याल का, हा मला त्यांना बेसिक प्रश्न।